तसं बघायला गेलं तर डोळ्यांचं जे महत्त्व आहे ते अतिशय गहन आहे, नाही का? म्हणजे शरीरातलं सगळ्यात महत्त्वाचं ते इंद्रिय आहेच. त्याबरोबरच जगाची जी आपल्याला अनुभूती होते, ती डोळ्यांद्वारेच होते. असं म्हटलं जातं, की डोळे हे आपल्याला अ, जगाकडे बघण्याची एक दृष्टी देतात आणि आत्म्याची ती खिडकी आहे, नाही का? तर एक जीवनातलं आपल्याला सौंदर्य असतं, प्रकाश असतो किंवा रंग हे आपल्याला आपल्या दृष्टीतूनच दिसतात. समोरच्या माणसाशी जर संवाद साधायचा असेल, तर फक्त दृश्य वस्तू नाही, तर एक मानसिक किंवा भावनिक दृष्ट्यासुद्धा ते महत्त्वाचे असतात, नाही का? तर आपण एकीकडे असं म्हणतो, की हे महत्त्वाचं इंद्रिय आहे. तर शारीरिक तर आपण म्हणतच आहोत, पण त्याचबरोबर मानसिक, भावनिक किंवा आध्यात्मिक दृष्ट्यासुद्धा डोळ्यांचं महत्त्व तर आहेच. तर अशा वेळेला डोळ्यांची काळजी घेणं, त्याचं आरोग्य राखणं खूप महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं कोविडनंतर तुझ्याकडे अशा खूप केसेस येत असतील ना? म्हणजे बाकीच्या आपण बघतोच की कार्डियाक केसेस वाढलेल्या आहेत, स्किन डिसीजेस वाढलेले आहेत. तर डोळ्यांचे असे विशेष कुठल्या केसेस तुझ्याकडे आता सध्याच्या काळात कोविडमध्ये वाढलेल्या आहेत? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोविडमुळे काय झालं, की सगळ्यांचा स्क्रीन टाईम वाढला आणि आपण जेव्हा वाचतो आणि स्क्रीन बघतो, त्याच्यात महत्त्वाचा फरक आहे, की वाचतो ते जे प्रिंट असतं ना, ते फिक्स असतं. व्हेअरएज स्क्रीनमध्ये जे असतं ना लेटस्ट, ते फ्लिकर होत असतात. त्यामुळे डोळ्यांची एक घालमेल होत असते आणि त्यामुळे डोळ्यांना जास्ती काम करायला लागतं आणि त्याच्यामुळे डोळ्याचे वेगवेगळे आजार होतात आणि त्याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे कोरडेपणा किंवा ड्रायनेस. कोविडच्या आधी 20 वर्षाच्या खालची मुलं किंवा छोटी मुलं किंवा तरुण ड्रायनेसचे ऑलमोस्ट कोणीच नसायचं. पण कोविडच्या नंतर हे प्रमाण खूप वाढलं आणि ड्रायनेस इज बिकम युबिक्विटस. म्हणजे ड्रायनेसचा पॅन्डेमिक आहे ना, तो कोविडच्या पॅन्डेमिकपेक्षा जास्ती आहे. फक्त त्याचे परिणाम इतके वाईट नाही आहेत किंवा अवेअरनेस नाही आहे म्हणून कोविडला आपण जास्ती महत्त्वाचं ऑफकोर्स द्यायला पाहिजे. तर ड्रायनेस कमी करण्यासाठी ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना स्क्रीन टाईम लिमिट केला पाहिजे. आता हे बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. पण ॲट द सेम टाईम आपण रेशनिंग करू शकतो. नको तिथे अवॉइड करू शकतो. आता समजा मुलं 2 लेक्चर्स असतील, त्या लेक्चर्समध्ये ऑनलाईन असतात आणि मध्ये जी 10 मिनिटाची गॅप घेते, त्याच्यामध्ये सोशल मीडियावर जातात. तेव्हा ना डोळ्यांना आराम करण्याची जरूर आहे. डोळ्याच्या जवळच्या जशा मसल्स काम करतात, कॉम्प्युटर किंवा स्क्रीन करताना, तशा मध्ये-मध्ये लांबच्या मसल्स काम केल्या पाहिजेत. हं. डाएट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये पाणी जास्ती पिणे, अक्रोड, फ्लॅक्सीड्स म्हणजे अळशी, ह्या गोष्टींनी डोळ्यांच्या ड्रायनेस कमी व्हायला खूप मदत होते. आपलं कॉम्प्युटरवर बरेच गोष्टी असतात ज्या आपल्याला डोळ्यासाठी मदतीच्या असतात, पण आपण त्या वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल, आपण या रूममध्ये बसल्यानंतर स्क्रीनचा जो ब्राईटनेस ठेवू, तोच ब्राईटनेस आपण टेरेसवर काही काम करायला गेलं कॉम्प्युटरवर ठेवू का? नाही ठेवणार. मग ब्राईटनेस, डिस्प्ले, त्याचा फ्लिकर रेट, त्याच्या कुठल्याही टाईपची स्क्रीन वापरतो आपण, कॅथोड रे ट्यूब ओल्ड होते त्याच्यापेक्षा LCD स्क्रीन बरीच चांगली आहे, प्लाझ्मा अजून जास्ती चांगलं आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला की डेफिनेटली डोळ्यांची ॲम्बियन्स लाईट, म्हणजे इमॅजिन कर की मी इथे बसलो आहे, समोर कॉम्प्युटर आहे आणि माझ्या मागेच मोठी खिडकी, त्याचा मोठा लाईट आहे. ऑब्व्हियसली मला त्याचा त्रास होणार आहे. तर अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्याने आपण स्क्रीनवर ड्रायनेस कमी करू शकतो. दुसरा ड्रायनेसचं कारण म्हणजे वय, सीझन आणि औषधं. बरेच लोकं औषधं टाकत असतात, काचबिंदूची औषधं, वेगवेगळ्या ऑपरेशन्सनंतर टाकणारी औषधं. काही लोकं बाजारातनं विकत आणून औषधं टाकतात. तर ते ना विदाऊट प्रिस्क्रिप्शन नाही करायला पाहिजे. कारण काय होतं ना, त्याच्याने त्या ड्रॉप्समध्ये ना प्रिझर्वेटिव्ह असतं आणि त्याच्यामुळे जे आपले ग्लँड्स असतात, लॅक्रिमल ग्लँड्स, ज्याच्यातनं टीयर सिक्रेशन होतं, त्यांचं डॅमेज होतं. तर त्यामुळे ना पाणी आहे ना आपलं सगळ्यात बेस्ट. तर डोळ्यावर पाणी मारायचं आणि चोळायचं नाही, सोडून द्यायचं. डोळ्याला हात नाही लावायचा नको तेव्हा, शक्यतोवर नाही लावायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोळे चोळायचे नाही. रात्री झोपताना डोळ्यावर प्रेशर येईल असं झोपायचं नाही. अशा छोट्या-छोट्या बेसिक गोष्टी केल्या, रेग्युलरली डोळे चेक करून घ्यायचे. त्याच्यामध्ये
सगळ्यात महत्त्वाचा ग्रुप म्हणजे पहिल्या 8 वर्षापर्यंत वर्षातनं एकदा डोळे चेक केले पाहिजे आणि नंतर मग स्टेडी स्टेट चालू होते. मग 40-45 नंतर परत रेग्युलरली करायचं. अशा सगळ्या बेसिक गोष्टी केल्या तर डोळे तर म्हणजे डोळ्याची तुम्ही काळजी घ्यालच, पण त्याच्यामध्ये ड्रायनेस पण तुम्ही कमी कराल. मग ते सकाळी उठल्यावर ना ते असं डोळ्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये डोळे उघडायचे असं काहीतरी क्रिया असते मला वाटतं. एक्झॅक्टली. आपण असं काही करायला नाही पाहिजे. याचं कारण सुद्धा की ते ना ॲक्च्युली फायद्याचं आहे. पण ते सायंटिफिकली केलं तर. आता बऱ्याच वेळेला ना लोकं योगा करतात, पण ते ॲक्च्युली योग करतच नाही आहेत. म्हणजे त्यावेळेला ना ती एक पर्टिक्युलर मसल अशा पद्धतीने दुसरी पर्टिक्युलर मसल अशी राहिली पाहिजे. बरोबर ना? म्हणजे एका मसलने कॉम्पेन्सेट नाही केलं म्हणजे दुसऱ्या साईड. समजा तू या साईडला वळते आणि त्यावेळेला इकडची मसलने कॉम्पेन्सेट केलं तर इकडच्या वरचा जो येणारा स्ट्रेन कमी होतो. तर योग कसं पर्टिक्युलर पद्धतीने केलं पाहिजे. तसंच हे कप वगैरे असतात ना त्यातली औषधं कामी असतात, पण त्याचे जंतू असतील तर काय करणार? काजळ आहे ना खूप डोळ्यासाठी चांगलं आहे. पण लोकं काय करणार काजळाच्या वेळी काजळ वापरून कुठेही टाकून देणार, त्याच्यावर जंतू बसणार, मग ते लावणार, मग त्याचा त्रास होतो. पण पूर्वी मला आठवतंय आम्ही ॲक्च्युअली निरंजनावर तुपाचं Absolutely. बनवायचं होतं. ते चांगलं आहे का डोळ्याला? येस, व्हेरी गुड. अगं आपल्या भारतीय संस्कृतीने डोळ्यासाठी भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. योग म्हणजे आपण त्या विषयावर बोलायला आपण ना त्याच्यावर 15 मिनिटं बोलू शकतो. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे 3 गोष्टी करायच्या. एक म्हणजे ना त्राटक योगामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे की डोळ्याची एक्सरसाइज दिलेले आहेत योगामध्ये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ना योगनिद्रा किंवा मेडिटेशन झालं की ना डोळ्यावर असं चोळून डोळ्याला उष्णता थोडी द्यायची. ह्या तिन्ही गोष्टी ना डोळ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण तू म्हणालास त्राटक म्हणजे त्या एका ज्योतीकडे बघत राहायचं ना? येस. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.